पर्यंत मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून अनेकांचे बॅनर झळकलेत। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झालेला आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने फायनल मध्ये अंतिम सामना जिंकलेला आहे आणि भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली आहे। त्यामुळे भारत तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप मधला राजा झालेला आहे आणि भारताने फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली आहे। 177च्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला भारताने सुरुवातीला 2 धक्के दिले होते, त्यानंतर कुठेशी मॅच ही काहीशी दोलायमान स्थितीत आलेली होती, परंतु यानंतर भारताने अखेरच्या षटकामध्ये वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेलं आहे। तब्बल 17 वर्षांनी भारत हा विश्वविजेता झालेला आहे। भारताने अखेरच्या षटकामध्ये T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। 7 धावांनी त्यांनी मात केलेली आहे आणि तब्बल 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कपवर भारताने आपलं नाव कोरलेलं आहे। त्यामुळे सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय। त्यासोबतच जे आपले प्लेयर्स सुद्धा आहेत ते देखील काहीसे भावुक झालेले आहेत। अतिशय अतितटीची ही लढत झालेली होती आणि त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी भारताने अखेरच्या षटकात वर्ल्ड कप जिंकलेला आहे। भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झालेला आहे। भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात केलेली आहे। क्लासेन ज्या वेळेला मैदानामध्ये होता त्यावेळेला काहीसा सामना जो होता तो दक्षिण आफ्रिकेकडे झुकलेला होता। आपण माझे सहकारी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, तब्बल 17 वर्षांनी आपण विश्वविजेता झालेलो आहे, काय भावना आहेत या क्षणी? दीपक, या क्षणी भारत जिंकला आहे 17 वर्षांनी। तब्बल 13 वर्ष आपल्याला विश्वचषकाची प्रतीक्षा होती। ती T20 विश्वचषकाच्या निमित्तानं ती प्रतीक्षा आपली संपलेली आहे। भारत विश्वचषक 2020चा विश्वचषक जिंकलाय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी ही आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या कारकिर्दीतल्या कदाचित अखेरच्या विश्वचषकात भारताला हा मोठा विजय मिळवून दिलाय। सगळ्यात आणखी गोष्ट महत्त्वाची ही आहे की राहुल द्रविड, ज्याच्या सोनेरी कारकिर्दीत त्याला कधीही विश्वचषक जिंकता आला नव्हता, पण त्या राहुल द्रविडनं प्रशिक्षक या नात्यानं विश्वचषक जिंकलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। भारताच्या विश्वचषक 2020 विश्वचषक विजेत्या संघाचा राहुल द्रविड हा सदस्य आहे। ही भारतासाठी राहुल द्रविडसाठी खूप मोलाची गोष्ट आहे। दीपक, विजय, जर पाहायचं झालं तर अर्थात वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष होतोय। आपले प्लेयर्स जे आहेत, आपले जे खेळाडू आहेत ते देखील भावुक झालेले पाहायला मिळत आहेत। आपले प्लेयर्स भावुक होणं स्वाभाविकच आहे, कारण गुणवत्ता आहे, क्षमता आहे, हे सारं असून सुद्धा आपल्याला विश्वचषक हुलकावणी देत होता। आणि मला असं वाटतं या क्षणी दीपक, बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर काय वातावरण आहे ते आपले क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले अनुभवत आहेत। एबीपी माझाचा प्रतिनिधी या नात्यानं सुनंदन, नेमका या क्षणी तुझ्या आणि स्टेडियम मधल्या भारतीय प्रेक्षकांच्या काय भावना आहेत? आलाय माझा विजय, कारण 17 वर्षांचा उपवास होता। 13 वर्ष भारतीय संघ अंतिम टप्प्यात पोहोचत होता आणि शेवटच्या पायरीवरती अडखळत होता। एकीकडे सातत्य होतं, दुसरीकडे शेवटचं यश मिळत नाही याचं दुःख होतं आणि त्या सगळ्याला मागं सारून आता भारतीय संघाने एक अफलातून विजय मिळवून दाखवलेला आहे। कारण विजय, मगाशी आपण बुलेटिन मध्ये बोलत असताना सांगत होतो, साऊथ आफ्रिकन संघ परत सुटलेला होता विजयाकडे आणि फक्त विकेट काढल्या, फलंदाजांना बाद केलं तरच दडपण वाढणार होतं। तेच हार्दिक पंड्यानी करून दाखवलं। शेवटच्या टप्प्यात त्यांनी काढलेल्या विकेट आणि बुमरानी केलेली बॉलिंग, हरदीपनी त्यांना दिलेली साथ ही कायम लक्षात राहणार आहे। सुनंदन, मी तुला आता थोडंसं थांबवतो, याचं कारण कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात आणि भारताला केवळ एका कॅचनं, एका झेलानं हा विश्वचषक जिंकून दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि तो झेल सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल।